अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता 4थीत शिकणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अमानवीय अशी वागणूक देण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक व माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेलं आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या विद्यार्थ्याची ही घटना 6 फेब्रुवारी 2025ला घडली आणि तब्बल 3 दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी तेथील प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत त्यांना माहीत पडली आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्याच्या उपचारामध्ये पालकांनी स्वतः खर्च करून औषधोपचार केलेला आहे। म्हणून या विद्यार्थ्याच्या पालकाला जो काय या मुलाच्या औषधोपचारासाठी वैद्यकीय उपचारासाठी जो काही खर्च लागलेला आहे तो आर्थिक खर्च येथील शाळा प्रशासनाने त्याला द्यावा आणि पुढील उपचारसुद्धा करण्यात यावा आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। जे दोषी हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्या दोषी शिक्षकांवरती प्रशासकीय जे अधिकारी मुख्याध्यापक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। अशा प्रकारच्या घटना जेणेकरून पुढे घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने उपाययोजना योजाव्यात अशी आम्ही याद्वारे मागणी करत आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। 6 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली घटना माझ्या पोरासोबत तराडी आश्रमशाळेत अशी हादसा झालंय। 3 दिवस दोरी बांधली गेली होती, 3 दिवस राहिलं तरी सरांना माहीत नाही म्हणता आम्ही त्यांनी दवाखान्यात नेलं होतं नंदुरबार हॉस्पिटलला। आम्ही गेलो तो पोरगा बेशुद्ध पडला होता। त्याच्यानंतर 2 दिवस नंदुरबारला थांबलो, तिथून धुळ्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं दवाखान्यात, तिथं 2 महिने राहिलो। 2 महिन्यानंतर घरी नेलं, घरीतून परत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। प्रायव्हेट हॉस्पिटल निमेक्स हॉस्पिटल नंदुरबारला तिथं नेलं खाजगीमध्ये, तरी पोरगाचे ऑपरेशन सक्सेसफुल नव्हतं झालेलं। सरांना सांगितलं एवढे दवाखान्यात फिरून थकलो आम्ही, पैसे नाही खर्चायला, त्यात सांगितलं होतं। सर म्हणता सामान घेऊन जा आणि पोराशी शाळेची LC घेऊन जा असं म्हणतात। डॉक्टरला पण सांगितलं होतं, सर आम्हाला धमकी देऊ राहिले सर। आम्ही डॉक्टर लोकांना सांगितलं आम्ही काय करू, ते सर लोक सांगत होते डॉक्टरला पण की असं कसं धमकी देऊ शकता सर, असं डॉक्टर लोक पण बोलले होते। त्यांच्याशी पण बातचीत झाली होती। 1,70,000 पूर्वी झाला होता खर्च, पण सरांनी 1 रुपया खर्च दिला नाही आम्हाला। ताराडी आश्रमशाळेत असा घटना झाली होती, त्यांना सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजे थोडेफार, ते म्हणतात शाळेत या आणि LC घेऊन जा असं म्हणत होते।